मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी मुंबईतल्या आझाद मैदानावरती बेमुदत आंदोलन सुरू होणार आहे. त्यासाठी 27 ऑगस्ट पासूनच मराठ्यांचा मोर्चा हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या दिशेनं निघणार आहे. यावर्षीचा गणेशोत्सव हा 27 ऑगस्ट पासून सुरू होतोय आणि ऐन गणेशोत्सवामध्येच लाखोंच्या संख्येनं मराठा समुदाय हा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईमध्ये दाखल होईल. त्यामुळं प्रशासकीय यंत्रणावरती त्याचा मोठा ताण निर्माण होईल. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारनं जरांगे पाटील यांचं आंदोलन हे स्थगित करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. परंतु जरांगे पाटील यांनी आरक्षणाची ही शेवटची आणि निर्णायक लढाई असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यामुळं मुंबईमध्ये दाखल होण्यावर ते ठाम आहेत आणि सरकारनंही त्यांना रोखण्यासाठी रणनीती आखली असल्याची चर्चा यावेळी राजधानी मुंबईमध्ये सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी उडताना दिसत आहेत. आता सरकारनं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा रोखण्यासाठी कोणती रणनीती आखली आहे हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जरांगेंच्या आंदोलनाविषयी आणि ते होऊ नये म्हणून सरकारनं आखलेल्या रणनीतीविषयी तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मांडा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी ही निर्णायक लढाई असल्याचं सांगितलंय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठ्यांनी आरक्षणाच्या या लढाईमध्ये सामील व्हावं असं आवाहन करताना सरकार अडवणूक करेल, रस्ते अडवेल, परंतु मराठ्यांनी जमेल त्या मार्गानं 29 ऑगस्ट रोजी मुंबईतल्या आझाद मैदानावर दाखल व्हायचंय असा आदेशच जरांगे पाटील यांनी दिल्यानं सरकारची झोप उडाली. सरकारची झोप उडण्याचं कारण म्हणजे ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये लाखोच्या संख्येनं मराठे हे मुंबईमध्ये दाखल होणार असल्यानं प्रशासकीय यंत्रणावर त्याचा मोठा ताण निर्माण होणार आहे. गणेशोत्सवामुळे आधीच मुंबईमध्ये गर्दी होणार असल्यानं त्यात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची भर पडली तर व्यवस्थेचा पार बोऱ्या वाजेल असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणून जरांगे पाटील यांचा मुंबई मोर्चा रोखण्यासाठी सरकारनं ही रणनीती आखली आहे. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच वर्षा बंगल्यावरती बैठक देखील झालेली आहे. सरकारनं मराठा आरक्षणाचा आढावा घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे आणि ही जी समिती आहे ती मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्थितीचा आढावा घेणार आहे. याबरोबरच निवृत्त न्यायाधीश शिंदे यांच्या समितीलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्याच्या विचाराधीन हे सरकार आहे. मराठा आरक्षणासाठी आपल्याच सरकारनं निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते म्हणालेत की पहिल्यांदा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्यांच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यांना हे आरक्षण टिकवता आलं नाही. मात्र नंतर पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं, परंतु त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी महायुतीच्या सरकारनं 10% आरक्षण हे मराठ्यांना दिलं. शिंदे समितीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्राविषयी मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून लाखो उद्योजक हे मराठा समाजामधून तयार झालेले आहेत. सारथीच्या माध्यमातून अनेक अधिकारी बनलेले आहेत. शिक्षणासाठी, राहण्यासाठी आपल्याच सरकारनं मराठा समाजासाठी निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी देखील केली. त्यामुळं मराठा समाजासाठी सर्वाधिक चांगले निर्णय घेणाऱ्या फडणवीस सरकारविषयी जरांगे पाटील यांना आकस का आहे असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. शिवाय जरांगे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सातत्यानं एकेरी उल्लेख होत असल्यानं आणि काही वादग्रस्त विधानं होत असल्यानं भारतीय जनता पार्टीकडून
आक्रमक भूमिका घेतली जाते आणि तसं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. तणावाचं वातावरण दिसून जरी येत असलं तरी राज्य सरकार हे जरांगे पाटील यांच्याशी आरक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा करता येईल, चर्चेतून मार्ग काढता येईल आणि त्यासाठी सरकार सदैव तयार असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे. तर जरांगे पाटील आंदोलनावर आणि मुंबई मोर्चावर ठाम आहेत. त्याची कारणंही त्यांनी स्पष्ट केलेली आहेत. जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटचा आधार घेत मराठ्यांना ओबीसी समाजातलं आरक्षण द्यावं. मराठे हे ओबीसी मध्येच मोडतात याचा हैदराबाद गॅजेट हा मोठा पुरावा आहे. जरांगे यांनी दुसरी मागणी केलेली आहे, ती म्हणजे आंदोलनाच्या काळामध्ये मराठा समाजातील लोकांवर ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्या सरकारनं त्वरित मागं घ्याव्यात. याबरोबरच आरक्षणाच्या लढ्यादरम्यान ज्यांचं बलिदान दिलं गेलं, ज्यांनी बलिदान दिलं, अशा त्या बलिदान दिलेल्या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा विषय सरकारनं त्वरित मार्गी लावावा. सरकारनं सगळे सोयऱ्याची अधिसूचना त्वरित लागू करावी. हे करायचं सोडून सरकार मराठ्यांची दिशाभूल करत आहे आणि सरकारनं दिशाभूल करू नये आणि मराठ्यांना वेड्यामध्ये काढू नये. मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर मराठा समाजासाठी सर्वाधिक फायद्याच्या गोष्टी आमच्याच सरकारनं केल्याचं महायुतीचं सरकार म्हणत आहे. महाराष्ट्र सरकार आणि जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला महाराष्ट्र म्हणजे मराठा आरक्षणाचा लढा यांच्यामध्ये संघर्ष होताना दिसतोय. 27 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठे हे मुंबईकडे कूच करतील आणि मोर्चा निघायची तारीख आता 2 दिवसावर आलेली आहे. सरकार म्हणून जरांगे पाटील यांचा रोख मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सर्वाधिक आहे. तसा तो शिंदे मुख्यमंत्री असताना देखील त्या उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांवरच होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी आता जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना दिसू लागले. भाजपाचे नेते उपमंत्री नितेश राणे, प्रवीण दरेकर, नवनाथ बन, चित्रा वाघ, परिणय फुके यांच्यामध्ये आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चांगली शाब्दिक चकमक उडताना दिसते. मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटील यांच्याकडून कायमस्वरूपी मुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट करण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जरांगे पाटील मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्य सरकार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याच्या तयारीत आहे. तसंच जरांगे पाटील सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत आणि ते आंदोलन रोखण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आता उडी घेतलेली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सदावर्ते यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि मुंबई पोलीस आयुक्त आणि त्याबरोबरच पोलीस महासंचालक यांनाही त्यांनी निवेदन दिलेलं आहे. दुसरीकडे ओबीसी आंदोलनकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरू नये असं म्हटलेलं आहे. प्राध्यापक हाके यांच्या छगन भुजबळ आणि ओबीसी नेतृत्वासंबंधीच्या जी कथित व्हायरल व्हिडिओ झाली त्यानंतर त्यांच्या मागे आता ओबीसी समाज किती एकवटेल याविषयी शंका उपस्थित केली जाते. सरकारनं गठीत केलेली राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील समिती ती आता पुढील 2 दिवसामध्ये काय पावलं उचलणार आहे, सरकारकडून कोणते निर्णय मराठा आरक्षणासंबंधी जाहीर केले जाणार आहेत आणि हे निर्णय जरांगे पाटील यांना मान्य होणार आहेत का, यावर मराठ्यांच्या मुंबई मोर्चाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. शिवाय इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपण लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे सुरुवातीलाच मी बोललोय ती म्हणजे गेल्या वर्षी जानेवारी 2024 मध्ये असाच मराठ्यांचा मोर्चा मुंबईकडे निघाला होता. लाखो मराठे त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि नवी मुंबईमध्येच मराठ्यांचा हा मोर्चा रोखण्यामध्ये तत्कालीन सरकारला यश आलं होतं. तत्कालीन सरकारनं जरांगे पाटील यांना काही आश्वासनं दिली, काही त्यांच्या मागण्या मान्य देखील केल्या, एक अध्यादेश देखील निघाला. मात्र मराठा आंदोलनकर्त्यांना नंतर लक्षात आलं की सरकारनं त्यांची गोड बोलून फसवणूक केली. सगळे सोयरे हा शब्द अध्यादेशामध्येच नव्हता. त्यामुळे जरांगे पाटील यांनी यावेळी मात्र
वारंवार ती गोष्ट बोलून दाखवली आहे की मागच्या वेळेसारखी फसवणूक यावेळी चालणार नाही. मराठे फसणार नाहीत. म्हणूनच यावेळचा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठ्यांचा मोर्चा आता मुंबईत धडकणार की फडणवीस सरकार शिताफीनं हा मोर्चा रोखणार, हे 2 ते 3 दिवसातच आपल्याला दिसून येईल. याबरोबरच एकमेकांवरील टीकेमुळं वातावरण मात्र महाराष्ट्रातलं गरम झालेलं दिसतंय. त्यामुळं येणारा पुढचा काळ हा महाराष्ट्रातील सामाजिक दृष्ट्या हा चांगला नसेल असं दिसतंय, पण ती वातावरण बिघडणार नाही याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.